नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विविध शेअरच्या टेक्निकल चार्ट्सबद्दल डिस्कस करणार आहोत. हे सगळे शेअर आपण अभ्यासासाठी डिस्कस करणार आहोत. कोणतेही कॉल, टिप्स, रिकमेंडेशन नाही आहे. त्याआधी मित्रांनो, आजचे 2 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण हे बघू शकता. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक असायला पाहिजे अशा फायनान्स सेक्टरबद्दल चर्चा केली आहे आणि ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सबस्क्रायबरने विचारलेल्या 3 कंपन्यांबद्दल आपण चर्चा केलेली आहे. बाकी अजूनही व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहेत. हे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. मित्रांनो, हा बजाज फायनान्सचा चार्ट आहे. आपण इथे बघू शकता. बजाज फायनान्स लिहिलेलं आहे. इथे वर पण नाव आहे. हा वीकली चार्ट आहे. मित्रांनो, आपण आज जे कोणते स्टॉक डिस्कस करणार आहोत ते लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुमचा व्ह्यू कमीत कमी 3 वर्षाचा असेल ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा, तरच तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. कारण की शॉर्ट टर्ममध्ये हे शेअर्स कुठल्या बाजूला मूव्ह करतील हे सांगता येणार नाही. पण लॉंग टर्मच्या दृष्टीने आपण या शेअरवर आज चर्चा करणार आहोत. तर हा बजाज फायनान्सचा वीकली चार्ट आहे. इथे तुम्ही पाहू शकता. हा एक बाईंग झोन इथे बनत आहे. म्हणजे इथे स्टॉक सारखा सपोर्ट घेतो आहे. एकदा इथे सपोर्ट घेतला होता, एकदा इथे सपोर्ट घेतला होता आणि परत आता त्याच रेंजमध्ये आहे. हा स्टॉक असा आहे की जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. बजाज फायनान्स ही खूप चांगली ग्रोथ देणारी कंपनी आहे. ह्या कंपनीबद्दल आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बाकी कंपन्यांसोबत कंपॅरिझन करून डिस्कस केला आहे. तर हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. तुम्हाला अजून डिटेल्स कंपनीबद्दल कळतील. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त टेक्निकल चार्टबद्दल बोलणार आहोत. तर हा सपोर्टला स्टॉक आलेला आहे. तुम्ही स्टडी करून हा स्टॉक बाय करू शकता आणि भविष्यामध्ये हा स्टॉक तुम्हाला चांगला परतावा देईल. मित्रांनो, आपण बघू शकता इथे की हा बजाज फायनान्सचा चार्ट आहे. यामध्ये ह्या टॉपपासून आता सध्या स्टॉक जिथे उपलब्ध आहे ह्या रेंजपर्यंत किती डिस्काउंट अवेलेबल आहे ते इथे दिसत आहे. आपण इथे बघू शकता. तर 14% डिस्काउंटवर स्टॉक सध्या उपलब्ध आहे. हा त्याच्या हायेस्ट पॉईंटपासून 14% खाली आहे. तर 14%चा चांगला डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे. तुम्ही नक्कीच या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करू शकता. स्टॉक सपोर्टवर आलेला आहे. पुढचं स्टॉक आहे ॲस्ट्रल लिमिटेड. इथे तुम्ही बघू शकता. पायपिंग क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे जिने आतापर्यंत खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत. हा 1 वीकचा चार्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता 1775 ते 1800 ही एक बाईंग झोन इथे तयार झालेली आहे. इथे एकदा सपोर्ट घेतला होता स्टॉकने. इथे एकदा सपोर्ट घेतला आणि आतासुद्धा त्याच रेंजमध्ये सपोर्ट घेत आहे. तर ही एक चांगली संधी आहे गुंतवणूक करण्याची. ॲस्ट्रल ही एक खूप चांगली कंपनी आहे. या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जर याच्या हायेस्ट पॉईंटवरून आपण जर याचा डिस्काउंट जर बघितला तर तो इथे दिसेल आपल्याला. ह्या टॉपमोस्ट पॉईंटपासून आता सध्या ज्या प्राईजवर ॲस्ट्रल आहे तिथे बघितलं तर जवळजवळ 12 ते 13% म्हणजे बाईंग झोनमध्ये आला. हा इथे आहे सध्या. इथून थोडासा अजून ह्या बाईंग झोनपर्यंत आला तर जवळजवळ 15% आपल्याला डिस्काउंट मिळेल. म्हणजे इतका चांगला स्टॉक आपल्याला 15% डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. या स्टॉकबद्दलही तुम्ही स्टडी करू शकता आणि हा स्टॉक नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता. बाईंग झोनमध्ये तो ऑलरेडी आहे. पुढचा स्टॉक आहे मित्रांनो डीमार्ट. आपण इथे नाव बघू शकता. अव्हेन्यू सुपर मार्ट. इथे डीमार्ट लिहिलेलं आहे. या पण स्टॉकचे जर आपण सपोर्ट फाइंड करायचा प्रयत्न केला तर आपल्याला इथे दिसू शकतं की स्टॉकने इथे सपोर्ट घेतला आहे. इथे परत बाईंग रेंज बनलेली आहे. परत इथे एकदा सपोर्ट घेतला आहे. परत इथे सपोर्टच्या जवळजवळ तो आला होता पण थोडासा वरून तो वर निघून गेला आणि आता परत तो सपोर्टला आलेला आहे. जवळजवळ 3700 रुपयाची ही रेंज आहे. 3700 रुपयावर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करू शकता. डीमार्टबद्दल मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही डीमार्टमध्ये शॉपिंगला गेल्यानंतर जी गर्दी आहे ती बघून तुम्हाला कळतच असेल की कंपनीचं भविष्य हे खूप चांगलं आहे. त्यामुळे डीमार्टमध्ये गुंतवणुकीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. आणि या कंपनीमध्ये आपल्याला डिस्काउंट हा खूप चांगला मिळत आहे. आपण डिस्काउंट किती आहे ते बघूयात. तर इथे तुम्हाला दिसेल की हा डीमार्टचा हायेस्ट पॉईंट होता. तिथून जर आपण डिस्काउंट कॅल्क्युलेट केला आजच्या प्राईसपर्यंत तर जवळजवळ 36% डिस्काउंटवर तुम्हाला हा शेअर उपलब्ध होत आहे. तर या गुंतवणुकीवर या शेअरवर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि गुंतवणुकीची एक उत्तम संधी देत आहे. कारण की स्टॉक सपोर्टवर आहे. जे लाँग टर्म गुंतवणूकदार असतात ते सपोर्टवर बाईंग करतात. त्यामुळे ही एक उत्तम संधी तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. पुढचा स्टॉक बघूया मित्रांनो.
पुढचा स्टॉक आहे APL अपोलो ट्यूब्स. मित्रांनो, ही एक मेटल कंपनी आहे जी मेटलच्या ट्यूब्स बनवते. याला स्टील कंपन्यांमध्येही आपण काउंट करू शकतो, पण बाकी स्टील कंपन्यासारख्या ज्या कोर स्टील कंपन्या आहेत त्याचे चार्ट जर तुम्ही बघितले स्टडी करण्यासाठी, तर ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फक्त असे वर खाली दिसतील. आणि लॉंग टर्ममध्ये जो रिटर्न आहे, म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जर रिटर्न बघितला तर तो तुम्हाला 0 दिसेल. पण ही स्टील कंपनी वेगळी आहे. ही स्टील कंपनी प्रोडक्ट्स बनवते. याच्याकडे प्राइसिंग पॉवर आहे. म्हणजे स्टील कंपन्यांचे भाव जर तुम्ही रॉ स्टील विकलं तर तो फिक्स असतो, पण जर त्यापासून तुम्ही एक प्रोडक्ट तयार करून विकत असाल तर त्याची प्राईस किती असावी हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. त्यामुळे ती प्राइसिंग पॉवर तुमच्याकडे असते आणि कंपनीची ग्रोथ ही खूप चांगली आहे. तुम्ही स्किनरवर जाऊन या कंपनीच्या ग्रोथबद्दल बघू शकता. ह्या कंपनीसाठी हा एक चांगला बाईंग झोन बनत आहे. इथे बघू शकता, इथे एक कंपनीने सपोर्ट घेतला होता, इथे घेतला होता सपोर्ट, आणि परत ती आता हळूहळू थोडी खाली येण्याचा प्रयत्न करते आहे. जर आपण बघितलं तर ही रेंज जवळजवळ 1400 ते 1450, म्हणजे 1400 ते 1450 ही रेंज इथे बनत आहे. सध्या तो 1490 वर ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे. तुम्ही तो ह्या लेवललाही घेऊ शकता. या लेवलवर तो सध्या किती डिस्काउंटमध्ये आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, सर आत्ताची लेवल बघितली कंपनीची, म्हणजे सपोर्टवर आल्यानंतर एकदा जर बघितलं आपण तर जवळजवळ 20% डिस्काउंट आहे. आत्ताच्या लेवलवर जर आपण बघितलं तर तो जवळजवळ 18% डिस्काउंटवर आपल्याला शेअर अवेलेबल आहे. तर कंपनी ही खूप चांगली आहे. 1450 ते 1400 ह्या रेंजमध्ये कंपनी जर आली, मार्केट पडल्यामुळे ही कंपनी जर खाली आली तर या कंपनीमध्ये गुंतवणुकीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. पुढची कंपनी आहे SRF लिमिटेड. इथे तुम्ही नाव बघू शकता, SRF लिमिटेड. ह्या कंपनीमध्ये पण हा एक बाईंग झोन बनत आहे. तुम्ही बघू शकता की इथे एकदा सपोर्ट घेतला आहे, इथे एकदा सपोर्ट घेतला आहे, इथे परत सपोर्ट घेतला आहे, इथे एकदा सपोर्ट घेतला आहे, आणि आता ती सपोर्टच्या दिशेने येत आहे. कदाचित ती उद्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये सपोर्टपर्यंत येईल आणि मग इथून ती परत वर जाईल. तर 2050 ते 2100 ही जी रेंज आहे ही एक उत्तम संधी SRF कंपनीमध्ये देईल. SRF ही केमिकल कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, ज्यामुळे तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल. आणि SRFचा जो पोर्टफोलिओ आहे, प्रोडक्ट पोर्टफोलिओ, तो खूप मोठा आहे. त्यामुळे या कंपनीची ग्रोथ चांगली आहे, प्लस स्टेबिलिटी आहे. एखाद्या जर केमिकल क्षेत्राला थोडा धक्का जरी लागला तरी याच्याकडे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे तेवढा फरक ह्या कंपनीवर पडणार नाही. त्यामुळे ही एक स्टेबल कंपनी आहे. टॉपपासून डिस्काउंट किती आहे आपण ते बघूया. आता जर आपण बघितलं तर सध्या जर ही कंपनी पुढे जाऊन सपोर्टवर आली तर याच्यात 27% डिस्काउंट अवेलेबल होईल. त्यामुळे 2050 ते 2100 ह्या रेंजमध्ये ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता. वॉचलिस्टमध्ये ह्या कंपनीला तुम्ही ॲड करून येणाऱ्या काही दिवसात ही सपोर्टवर जर आली तर तुम्ही याच्यात बाईंग करू शकता. पुढची कंपनी आहे मित्रांनो ॲथर इंडस्ट्रीज. इथे नाव बघू शकता. ॲथर इंडस्ट्रीमध्ये पण हा एक बाईंग झोन इथे बनत आहे, ज्याला सपोर्ट म्हणूयात. इथे एकदा सपोर्ट घेतला, इथे एकदा सपोर्ट घेतला, इथे पण एकदा सपोर्ट घेतला. हा जो फॉल झाला होता तर कंपनीमध्ये जी आग लागली होती त्यामुळे झाला होता. त्यानंतर स्टॉकने रिकवर केलं, पण वर तो तर राहू शकला नाही, थांबू शकत नाही आहे, आणि तो आता हळूहळू खाली यायला चालू झाला आहे. तर 800 रुपयाची जी रेंज आहे, इथे तुम्ही बघू शकता 800 रुपये, ह्या रेंजमध्ये स्टॉक हा अट्रॅक्टिव्ह लेवलवर उपलब्ध असेल. करंट प्राईसला सुद्धा तुम्ही बाईंग करू शकता, कारण की इथे एक छोटा मोठा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर इथे एक छोटासा सपोर्ट होईल 810 वर, आणि 800 वर आल्यानंतर त्याला एक स्ट्रॉंग बाईंग झोन मिळेल. कारण की इथे कॅन्डल बघू शकता की 800ला आल्यानंतर तो डायरेक्ट एकदम 900 पर्यंत त्याची बाईंग झाली होती. तर हा एक स्ट्रॉंग झोन आहे. त्यामुळे तुम्ही वॉचलिस्टमध्ये ह्या कंपनीला ॲड करू शकता आणि तोच बाईंग झोनमध्ये आल्यानंतर बाय करू शकता. वरून किती डिस्काउंट आहे आपण ते जर बघितलं तर 30% डिस्काउंट आहे. हा ॲरो तुम्हाला दिसत आहे की सध्याच्या प्राईसवर तो 30% डिस्काउंटमध्ये आहे. जर तो बाईंग झोनमध्ये आला तर जवळजवळ 35%चा आपल्याला डिस्काउंट मिळेल. ही एक खूप चांगली कंपनी आहे मित्रांनो. या कंपनीमध्ये पण तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे आणि वॉचलिस्टमध्ये ॲड करून जर 800 पर्यंत ही कंपनी तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही बाय केली पाहिजे. पुढची कंपनी आहे मित्रांनो हिंदुस्तान फूड. इथे नाव बघू शकता हिंदुस्तान फूड्स. यामध्ये पण इथे हा सपोर्ट आहे. इथे एकदा सपोर्ट घेतला होता कंपनीने, परत इथे सपोर्ट घेतला, परत इथे एकदा सपोर्ट घेतला, आणि आता परत सपोर्टच्या दिशेने ती येत आहे. जर आपण ही रेंज बघितली तर जवळजवळ 525 रुपये ही रेंज तुम्हाला दिसेल. तर 525 रुपयाला जर ही कंपनी अवेलेबल मिळाली तुम्हाला तर तुम्ही या कंपनीमध्ये खरेदीचा नक्कीच विचार करू शकता. वरून जर डिस्काउंट बघितला तर बघितला मित्रांनो तर सध्याच्या प्राईसवर तुम्हाला 28%चा डिस्काउंट उपलब्ध आहे. अजून ती थोडीशी खाली आली तर 30%पर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. पण करंट प्राईसवरही कंपनी खूप छान आहे आणि नक्की बाय करू शकता. या कंपनीचे CAGR पण खूप चांगले आहेत. FMCG क्षेत्रातली ही एक कंपनी आहे. आपण पोर्टफोलिओ कसा बनवावा या
व्हिडिओमध्ये जे डिस्कस केलं होतं त्यातली ही एक क्षेत्र आहे FMCG, जे कन्झ्युमर गुड आहेत त्या सेक्टरमधली ही एक कंपनी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही विचार करू शकता बाईंग करण्याचा. पुढची कंपनी आहे मित्रांनो टाटा एल्क्सी. टाटा एल्क्सीमध्ये पण जर तुम्ही सपोर्टचा लाईन काढली तर तुम्हाला दिसेल की इथे एक कंपनीने सपोर्ट घेतला होता, त्यानंतर परत इथे एक सपोर्ट घेतला आणि आता ही सपोर्ट झोनमध्ये कंपनी उपलब्ध आहे. जवळजवळ 7,600 किंवा करंट प्राईसवर ही कंपनी चांगली दिसत आहे. जर इथून कंपनी खाली आली तर ती 7,000ला एक तिला चांगला सपोर्ट मिळेल. तुम्ही इथे बघू शकता, इथे 7,000ला एक चांगला सपोर्ट तिला अजून मिळू शकेल. पण सध्याच्या प्राईसवर सुद्धा ही अट्रॅक्टिव्ह कंपनी आहे. टाटा एल्क्सीने EV क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं होतं आणि त्याचे फळ आता त्याला कंपनीला मिळत आहे. EV सेक्टरमध्ये टाटा एल्क्सीला खूप बूम आला आहे. वरून आपण किती डिस्काउंट आहे ते बघूया. इथे बघू शकता मित्रांनो, टाटा एल्क्सी कंपनी आहे. वरून त्याच्या टॉपमोस्ट पॉईंटपासून आत्ता ह्या लेवलपर्यंत कंपनीमध्ये जवळजवळ 29% डिस्काउंट उपलब्ध आहे आणि अजून खाली जर कंपनी गेली तर 40% डिस्काउंट अवेलेबल होऊ शकतो. तुम्ही 2 स्टेजेसमध्ये बाय करू शकता. म्हणजे इथे काही स्टॉक घेऊ शकता, त्यानंतर जर कंपनी खाली गेली तर 7,000ला तुम्ही अजून बाईंग करून आपली स्टॉक वाढवू शकता. तर मित्रांनो, ह्या सगळ्या कंपन्या आपल्या सपोर्टवर अवेलेबल आहेत. काही सपोर्टच्या जस्ट थोड्याशा वर आहेत. ह्या सगळ्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे अशा आहेत. या कंपन्यांचे CAGR तुम्ही जाऊन चेक करू शकता. ह्या कंपन्या भविष्यात तुम्हाला चांगलं रिटर्न देतील आणि जवळजवळ आपण फायनान्स सेक्टर, IT सेक्टर, मेटल सेक्टर, कन्झ्युमर सेक्टर, केमिकल सेक्टर हे सेक्टरमधल्या एक 2 कंपन्या आज डिस्कस केलेल्या आहेत. हे टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, असं टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून तुम्ही कमेंट करा. आपण वेळोवेळी ज्या कंपन्या सपोर्टवर आहेत त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस चार्टद्वारे करत राहू. आणि जर तुम्हाला हे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.